जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। सो गाइस स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवर। सो गाइस आजचा ब्लॉग करण्याचा टॉपिक खूप वेगळा आहे, कारण की या अगोदर या टॉपिकवर तुम्ही कधीच ब्लॉग बघितला नसेल। ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की आमच्या गावात मंगल्या पाटील परिवाराकडून त्यांचे कुलदैवत खंडोबाचं मंदिर स्थापन करण्यात आलं आहे। सो नवीन मंदिर आहे तर पूजा तर होणारच। सो खंडोबा ट्रस्टकडून आजपासून लगातार 3 दिवस कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत। कार्यक्रमामध्ये भंडारा असेल, जागरण गोंधळ असेल, कलश आणि मूर्ती मिरवणूक असेल। कलश अजून मूर्ती मिरवणूक आज आहे। आज मिरवणूक निघेल गावात संध्याकाळी 4 वाजता, मग त्यानंतर रात्री 10 वाजता मूर्ती धान्य निवास हा कार्यक्रम होणार आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपले ब्लॉग्स 1K व्ह्यूज येतात ब्लॉग्सवर, तरी 4-5 जण सबस्क्राईब करून जातात। सो प्लीज सबस्क्राईब करून घ्या। आणि या कार्यक्रमाच्या 3 दिवसात आपल्याला आगरी सेलिब्रिटी पण बघायला मिळतील। सेलिब्रिटी आले तर मी तुम्हाला नक्कीच दाखवीन। चला ब्लॉग कंटिन्यू करूया। चला गाइस आता मी निघतो। मी पण पिवळा कुर्ता घातलाय। आणि जर तुम्ही त्या दिवशीचा त्याचा सत्काराचा ब्लॉग बघितला नसेल तर हा ब्लॉग झाल्यावर नक्कीच बघा। चला गाइस पोहोचलेला आहे मी आता देवळाजवळ। आता सगळ्यांचे रिएक्शन बघूया मला बघून। काय दा बरं आहे ना? मस्त एकदम जय मल्हार। जोरदार काम चालू आहे। इकडे सगळे ट्रॉफी सजवायला लागतात। आता मंदिर बघा, मंदिराचे एंट्रन्सच बघा केवढे मस्त आहे। कलश अजून लावलेला नाही आहे, पहिला मिरवणूक निघेल आज। आता भोवती इकडे पडदा लावायला लावलाय एंट्रन्सला। एलको जय मल्हार। इकडे सध्या पेंटिंग चालू आहे लादींवर, रांगोलीची पेंटिंग केलेलं आहे। या साईडला पण काम चालू आहे पेंटिंगचं। इकडे नेमप्लेट लावायला लावले। देवलावर काय लिहिले वाचूया। मंगल्या पाटील परिवार, श्री खंडोबा ट्रस्ट, कावरेपाडा, वसई। त्यानंतर खाली लिहिले कुलदैवत श्री खंडोबा मंदिर। तिकडून आता मूर्ती काढतील दाखवून ठेवलेली। ही ट्रॉली तुम्हाला समजलेलं असेल कुठल्या सार्वजनिक गणपतीची आपल्या। इकडे कस्तूर दादांनी रसना आणलेला आहे। ओए जिम छोड़ने का राज क्या है? जिम छोड़ने का राज क्या है? जिम छोड़ने का तूने छोड़ दिया तो सिद्धेश दादा ने भी छोड़ दिया। आंग दुखता है क्या? आंग दुखता है। इकडे बाबाने बघा कुर्त्यावर काय लिहिले जय मल्हार। बाबा इकडे बघा, जय मल्हार लिहिले बाबांनी। हो निलेश दा, तुम्हीच बनवले ना? ऑर्डर घेतो दादा गावात, स्वतः घरी बनवतो। ओय तेंदा, अरे ओय उडला उडल। आता थोड्या वेळात मूर्ती उचलून ठेवतील ट्रॉलीवर, कलश पण ठेवतील जोडीला, मग मिरवणूक निघेल। बहुतेक नारळ फोड एलकोट एलको सदानंदाचा स्वामिनी तुळजा भवानी माते की जय। सर्व पित्रांना, सर्व पित्रांचा, सर्व पित्रांचा
म्हणजे आपलं पूर्वजानं आपल्याला असं सजेशन दिलं का पित्रांना आपल्याला सगळं स्मरण करायचं असते. सो आपला तो एक जय जयकार आता वाढणार आहे. आपल्याला एक सजेशन आलं बाहेरून जे काय आपण करतो. हे खंडोबा देवा कुलदैवता, आज मंगला पाटील परिवाराच्या वतीनं फक्त टाक आणण्याचा कार्यक्रम होता, परंतु आज तुमच्या सामर्थ्याने, तुमच्या योगाने आज कुटुंबातील सर्व सदस्यांना आपल्याच सामर्थ्याने आपण सद्बुद्धी दिली आणि त्या अनुषंगाने मंदिराची पायभरणी सुरू झाली. आज मंदिराचा कळस उभा राहिला आणि त्याचप्रमाणे तुमच्या सामर्थ्याने आणि तुमच्याच आशीर्वादाने आज मूर्ती सुद्धा गावरेपाडा गावात तिचं आगमन झालं. मूर्ती प्राणप्रतिष्ठा 6 तारखेला आहे. त्या अगोदर तुमच्या सामर्थ्याने, तुमच्या आज्ञेने मूर्तीची मिरवणूक आहे. या मूर्ती मिरवणुकीला तुम्ही सहपरिवार सहकुटुंब राहून मूर्ती मिरवणुकीची शोभा वाढवावी व संबंध मंगळा पाटील परिवार तसेच गावरेपाडा गावातील सर्व ग्रामस्थांना उत्तम आरोग्य आयु लाभो, त्याचबरोबर उत्साही वातावरणासाठी सद्बुद्धी द्या आणि निर्विघ्नपणे ही मिरवणूक आपल्या सामर्थ्याने आपण पार पडा असं निवेदन आम्ही संपूर्ण मंगळा पाटील परिवार आपल्या चरणी ठेवतो. बोला यलकोट यलकोट, सदानंदाचा कुलस्वामिनी तुळजाभवानी माते की, खंडोबाच्या कृपेने तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने बोला मंगळा पाटील परिवाराचा, सर्व पितरांचा. बघा इकडे ठेवले. A few inches later. गणपतीची मूर्ती चढवायला लावली ट्रॉलीवर. तर आता थोड्या टायमात मूर्तीची मिरवणूक निघेल, मूर्ती अजून कलशची, आणि मूर्तीचा फक्त तुम्हाला आता चेहराच बघायला मिळेल. जय मल्हार. कलश नेट लावलाय ट्रॉलीवर ठेवायला. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी चूची प्रचंडा. अगर तुम नगारा
सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळ सदानंदाचा येळ जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंगा
गाईस आता आम्ही शंकर मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. बायका सगळे थांबल्यात थोडा वेळ, नाचून नाचून थकल्यात सगळ्या. इकडून आता देव फिरवत आहेत. आता आम्ही बसलोय सत्यनारायण मंदिराजवळ. सो मी आता घराजवळ बसलोय. आता घरासमोर देव येईल तर मम्मी सांगते आरती करूया. बाबा फुगडी गेल तर आता आम्ही इकडून जाऊ डायरेक्ट हनुमान मंदिराजवळ, मग डायरेक्ट तिकडून जाऊ खंडोबा मंदिराजवळ. या देवाजवळ थांबवत आहेत ट्रॉली. फायनली हनुमान मंदिराजवळ पोहोचलो आहोत आणि खंडोबाची सगळ्या गावातल्या देवांची भेट करून झालेली आहे. सगळीकडे थांबल्यात आता, खूप जमल्यात सगळी नाचून नाचून. इकडून आता गाडी फिरवायला लागले. आता परत चालू खंडोबा मंदिराजवळ आणि मूर्ती दांडे निवास हा कार्यक्रम झाल्यावर मी तुम्हाला भेटतो. मी आता मंदिरात पोचलेलो आहे खंडोबाच्या आणि नवीन दादा सांगतोय या मंदिराचं इंटिरियर वैशिष्ट्य. तर मित्रांनो नमस्कार, जय मल्हार. तुम्ही या मंदिरामध्ये जे काय बघू शकता, जेवढी पण कारिगिरी आहे मार्बलपासून कटिंगपर्यंत जी काय धार आणि याचं जे GRC वगैरे आपण मटेरियल वापरलं आहे याच्यामध्ये, ह्याची वैशिष्ट्य अशी आहे की दुबईला जे बंगलोज वगैरे बनतात GRC मटेरियल वापरला तो मटेरियल आपण यूज केला आहे. आणि त्याच्यामध्ये त्याची खासियत ही आहे तो एकदम फायर रेजिस्टंट आहे, शॉक रेजिस्टंट आहे
त्याला काहीच होऊ शकत नाही याची एवढी मोठी गॅरंटी असते. आणि तुम्हाला आम्ही जे आपण मंदिरामध्ये जी कारिगिरी केली, जी हाताने ज्यांनी कारिगिरी केलेली आहे, त्याचं तुम्हाला एक आम्ही उदाहरण दाखवतो काय आहे. आपण घ्या मला मी दाखवतो. आपण मंदिर जो बनवलं ना, मंदिरामध्ये तुम्ही जे पायऱ्या स्टेप्स बघू शकता, स्टेप्समध्ये ही जे काही कारिगिरी आहे, हे जे जरा फोल्डिंग आपण दिले, याच्यामध्ये ब्रास आहे, मटेरियल वापरलं आहे, ब्रास कॉपर आणि ब्रास असतो ना, तर प्युअर वापरला आहे, त्याच्यामध्ये ही वैशिष्ट्य आहे. आणि हे पूर्ण कारिगरांनी इकडचं इकडे आपल्या बसून केलेलं आहे. हे काहीच रेडीमेड आपण आणलं नाही इकडे. अजून वाटलं दाखवतो. त्यानंतर तुम्ही हा कटपीस बघू शकता. हा पण कटपीस जो आहे, ही डिझाईन आहे ना, ही डिझाईन सुद्धा इकडे आपण घडवलेली आहे. हे काहीच इकडं जेवढं पण तुम्ही डिझाईन मटेरियल बघू शकता, कार्पेट वगैरे, हे जे कार्पेट बनवले आणि हे जे डिझाईन बनवले, यामध्ये पण हा मार्बल आपण इकडेच कट करून हा पूर्ण फॉर्म तुम्ही बघू शकता. ह्याच्यातला एकही पीस तुम्ही जेवढं मार्बल आणि हे बघता ना, एकही पीस बाहेरून मागवलं नाही. हा कारिगरांनी इकडे बनवलेला आहे. ही कार्पेट सुद्धा आहे ना, ही इकडे आपण फॉर्म केलेली आहे. हा मटेरियल वेगळा आहे, हा मटेरियल वेगळा आहे. आणि अशी कारिगिरी म्हणजे जी माणसाची कारिगिरी असते, स्किल लेबर आपण स्किल लेबर, वैशिष्ट्य अशी आहे की आज मी स्वतः इंजिनियर आहे, माझी वहिनी इंजिनियर डिझाईन आर्किटेक्चर आहे. त्यांनी हे डिझाईन केले आणि त्यांनी त्यांचं जे आर्किटेक्चरचा त्यांचा भाग होतो, जो इंटिरियरचा भाग, आणि आम्ही जे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये करतो, जे दाखवायचं प्रमाण असते. म्हणजे कसं आहे, लोक बोलतात की काय गरज आहे, आपण आपल्या माहिती करू. पण जेव्हा तुमच्याकडे एक स्किल लेबर असतो किंवा इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असतो, तेव्हा अशी कारिगिरी होते. तुम्ही जेवढं पण ह्याच्यामध्ये बघू शकता, ही पूर्ण कारिगिरी इकडे केलेली आहे. ह्याच्यामध्ये काहीच तुम्हाला रेडीमेड भेटणार नाही. फक्त GRC सोडून, GRC आपण साधा बनवून घेतलेला आहे, त्या व्यतिरिक्त काहीच रेडीमेड नाही. तुम्ही आतमध्ये हा बघा, इकडे आपण हे बिल्डिंग्स वगैरे आहेत, परत मार्बल कटिंग, हे सर्व इकडे फॉर्म केलेलं आहे. गार्कसपासून कसं आपण दिसणार ते परत. त्यानंतर तुम्ही आतमध्ये बघू शकता, आतमध्ये जो आपण मार्बल यूज केला आहे, ह्यामध्ये पण आपण कॉपर यूज केला आहे, जो गोल्ड लुक द्यायला. हा पण पूर्ण इकडेच बनवलेला आहे. हा पण रेडीमेड पीस, वन पीस नाही, हा पूर्ण आपण इकडे बनवला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्किल बघू शकता, त्याची जी अलाइनमेंट आहे, ती अलाइनमेंट पण एवढी प्रॉपर ठेवले का दिसताना ते थोडं पण तुम्हाला अचूक नाही दिसलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही पुढे आल्यावर हा जो पॅडिस्टल आहे, पॅडिस्टलमध्ये आपण ही डिझाईन दिली आहे, थोडंफार अट्रॅक्टिव्ह काय वाटलं पाहिजे. परत हा जो मार्बलचा कटपीस आहे, हा पण पूर्ण इकडेच फॉर्म केलेला आहे. कुठलाच हा रेडीमेड आणलेला नाही आपण. हा इकडे पूर्ण डिझाईन करून घेतला आपण. त्यामध्ये सेंटरमध्ये वगैरे ते लाईट वगैरे बघू शकता. वरती आपण ज्या तुम्ही बघता झुंबर वगैरे काम सुरू आहे शेंडलेरचं, त्यामध्ये फक्त जे आपलं तुम्ही GRC मटेरियल बघू शकता, हे मोस्ट ऑफ GRC आहे, जे आपण मागून घेतलेलं आहे. जो तो एक त्याचा वैशिष्ट्य की दुबईला वगैरे यूज केला जातो माल. तर ही आम्ही म्हणजे कुटुंबातील सदस्यांनी जे काय होऊ शकतं, आपल्या बंगल्यावरील परिवारातून कुटुंबासाठी घेऊन गेलं, त्यांच्याकडून जेवढं काय होऊ शकतं ते आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. आम्ही आमच्या घरातले जे काही इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्चर ज्याचा भाग आहे, सर्वांनी आपलं जेवढं का प्राण लावू शकतो त्या मंदिरासाठी दिलेलं आहे. आणि खंडोबाने त्याच्या आशेने जे काय त्याच्याकडून आमच्याकडून घ्यायचं होतं ते या मंदिरामध्ये दर्शवलं त्याने. आणि तुम्हाला आणखीन काय वैशिष्ट्य दाखवायचं आहे आम्हाला. डोर, आपण जो डोर हा बनवून घेतलाय, हा पूर्ण गुजरातमधून माल मागवलेला. हा जो वूड आहे ना, ह्या वूडची स्पेशालिटी आहे, हा जो आपण डिझाईन दिला आहे, ह्याला जे आपण चमकवले, पॉलिश केलं, या पॉलिशचं लवकर फेडअप नाही होणार. त्याची वैशिष्ट्य आहे वूड या लाकडाची पण. अशा प्रकारे आमच्याकडून जेवढं एक दाखवता येईल, रिझेम्बलन्स दाखवता येईल स्किल लेवलचा किंवा एक चांगला मटेरियलचा कसा आपण उपयोग करू शकतो ते आम्ही दर्शवायचा प्रयत्न केला. आता पाटी पण जी आहे, सध्या ती पाटी दाखलेली आहे, पण त्याच्यामध्ये जे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आमच्या नावाची पाटी आहे. त्यामध्ये जो मटेरियल वापरला गेला आहे तो ॲक्च्युअलमध्ये ऑस्ट्रेलियन मार्बल आहे. तो सहजासहजा कुठे तुम्हाला इकडे दिसणार नाही. तुम्ही मार्बल बघितलं दिसायला सेम दिसेल, पण ज्याला कल्पना आहे की कसं मटेरियल काय असतं, जो मटेरियल ओळखू शकतो, तो पूर्ण त्याचं तुम्ही दाखवलेला. तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये जेव्हा आपला दादा दाखवेल तुम्हाला, अगोदर दाखवलेलं मी लावताना दाखवले, पूर्ण ऑस्ट्रेलियन मार्बल आहे, त्याच्यावरती आपण कारिगिरी करून घेतलेली. अशा प्रकारे आपण मंदिर जे काय आपल्याकडे इंटिरियर भाग जो काय करून घेतलेला. सो आज मयंकचा बड्डे पण आहे, मी विसरलेलो विश करायला. हॅपी बड्डे मयंक.
मार्गदर्शनाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. जैसुरीहून थेट वसईला प्रवास झाला आणि वसईहून गावरेपणा गावात खंडेरायाच्या नगरीत आपलं आगमन झालंय. मनापासून सगळ्यांनी टाळ्याचा गजर गुरुजी, आम्ही 5 पिढ्या सांगत होतो, पण आमच्या आताची पिढी 7 पिढ्या होत आहेत. तुम्ही आता 7 पायऱ्या सांगणार, म्हणजे आमच्या 7 पिढ्या आहेत आणि यांना तेच सांगत होतो, पुढच्या हजारो पिढ्या येतील, परंतु तुमच्या माझ्या आयुष्यातला हा क्षण मात्र कधीच कोणाला भेटणार नाही. म्हणून तुम्ही जो उत्सव केलाय, तुम्ही जो गाजा वाजत केलाय, तो येणाऱ्या इतिहासामध्ये नोंद होणार आहे. ह्याच्यात मात्र शंका नाही. आणि लक्षात घ्या, फोन चालू करा. सो आता मी आलो घरी. जेवण पण तिकडेच केलं, तिकडेच जेवून आलो. आणि मी तुम्हाला मूर्तिधान्य निवास ही पूजा दाखवणार होतो, पण काही कारणामुळे ती दाखवता नाही आली. मी गणादादाला विचारले ते दाखवू का नको, आधी कन्फर्म करून घेतला. मग गणादादा सांगते ते दाखवायचं नसते. सो चला आजचा ब्लॉग इथे एंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि उद्या पण ब्लॉग येईल. सो चला बाय.